रोजचा स्वयंपाक असेल किंवा रोजची कामं असतील, जर आपल्याला छोट्या छोट्या त्याच्या टिप्स माहिती असतील ना, काही ट्रिक्स माहिती असतील, तर आपला स्वयंपाक परफेक्ट होतो, कामं अगदी परफेक्ट होतात आणि पटकनसुद्धा होतात. म्हणूनच सरिताज किचनमध्ये आज आपण रोजच्या स्वयंपाकामध्ये किंवा रोजच्या कामामध्ये उपयुक्त अशा 10 किचन टिप्स बघतोय, ज्यामुळे तुमची कामं लवकर होतील. आपण रेसिपी तर दाखवत असतो, पण आधेमध्ये असे व्हिडिओसुद्धा नेहमी करत असतो. तर आपली पहिली टिप आहे पालेभाजीबद्दल. तर ज्यावेळी आपण पालेभाजी बाजारामधून आणतो त्यावेळी त्याला बरीच माती असते, म्हणजे मुळाला खूप जास्त माती असते. आता पालेभाजी काय कुठलंही जे काही पीक आहे ते जमिनीतच उगवतं, त्यामुळं माती तर ऑफकोर्स त्याला असतेच. पण आपण घरी आणल्यानंतर तिला साफ करतो त्यावेळी माती व्यवस्थित निघत नाही. तर आपण शक्यतो काय करतो, आजकाल बरेच जण असं करतात की पालेभाजी निवडतात, तिला चाळणीवर घेतात आणि नळाखाली स्वच्छ धुतात. पण बऱ्याचदा काय होतं, असं केल्यामुळे एकतर पाणी जास्त लागतं, शिवाय ती माती अशी प्रॉपर खाली सगळी निघून जात नाही, काही तशीच चिकटून पाण्याला राहते. तर काय करायचं, पालेभाजी कोणतीही असो, इवन तुम्ही कोथिंबिरी वडीसाठी कोथिंबीर करताय त्यालासुद्धा तुम्ही असं करू शकता. भाजी बाजारामधून आणली की आधी तिची मुळं कापून घ्या आणि मग भाजी निवडून घ्या. भाजी निवडून झाली की तिला असं चाळणीमध्ये न धुता एका मोठ्या खोलगट भांड्यामध्ये भरपूर पाणी घ्यायचं, त्यामध्ये ती पालेभाजी टाकायची. पालेभाजी त्यामध्ये टाकली की एक 5 मिनिटं तिला तसंच ठेवायचं आणि मग वरवर आलेली पालेभाजी अलगद काढून चाळणीवर निथळायला ठेवायची. आणि पालेभाजी काढल्यावर तुम्ही खाली बघू शकाल की यामध्ये भरपूर माती खाली तळाशी साचून बसलेली आहे आणि पालेभाजी पूर्ण वरच्यावर स्वच्छ झालेली आहे. अगदीच तुम्हाला वाटलं की भाजीला खूप जास्त माती आहे, ओली माती आहे, तर तुम्ही 2 वेळासुद्धा याला पाण्यामधून असंच बुडवून काढू शकता. टिप नंबर 2 ही पनीरच्या बाबतीत आहे. तर बऱ्याचदा काय होतं, आपण काही भाज्यांसाठी पनीर तळून घेतो तेव्हा ते रबरी होतं. काही भाज्यांना पनीर कच्चंच वापरावं, जसं की कढाई पनीर असेल किंवा शाही पनीर असेल, जे आपण अगदी शेवटी घालतो कारण ते तुटू नये म्हणून. पण काही भाज्यांना आपण पनीर तळून वापरतो, जसं की मटार पनीर असेल किंवा अजून पनीरच्या वेगवेगळ्या भाज्या, जसं की मिक्स व्हेज असेल. तर अशा वेळी काय होतं, पनीर तळून घेतल्यामुळं ते रबरी होतं आणि चवीला तितकं चांगलं लागत नाही. तर पनीर तळल्यानंतर सुद्धा रबरी होऊ नये म्हणून काय करायचं, एकतर पनीर आपण का तळतो की त्याला थोडीशी छान चव येते म्हणून पनीर तळतो, किंवा ते इतर भाज्यांसोबत असं ग्रेव्हीमध्ये तुटून मोकळं होऊ नये किंवा असं त्याचा चुरा होऊ नये म्हणून आपण पनीर तळून घेतो. तर पनीर तळताना खूप डार्क तळायचं नाही, हलक्या सोनेरी रंगावर तळायचं. तरीसुद्धा वरचा लेयर त्याचा तळल्यामुळं थोडासा चिवट होतो. तर काय करायचं, पनीर तळून झालं की तेलातनं बाहेर काढायचं आणि थंड पाण्यामध्ये टाकून द्यायचं. थंड पाणी म्हणजे आपलं रेग्युलर टेम्परेचरचं पाणी. पनीर त्याच्यामध्ये टाकलं की 15 मिनिटं त्याला तसंच ठेवून द्यायचं आणि 15 मिनिटांनी हलक्या हाताने असं दाबून ते पनीर बाहेर काढायचं आणि मग भाजीमध्ये वापरायचं. भाजीमध्ये वापरताना सुद्धा आपली भाजी तयार होत आली की 5 मिनिटं आधी घाला, म्हणजे उरला चिवटपणासुद्धा त्या ग्रेव्हीमुळं कमी होतो आणि पनीर एकदम मऊसूत होतं. उलट पनीर तळून पाण्यामध्ये टाकलं की जे जास्तीचं तेल पनीरने शोषलेलं असतं ते सुद्धा पाण्यामध्ये रिलीज होतं, त्यामुळं पनीर जास्त तेलकट होण्याची सुद्धा शक्यता उरत नाही. टिप नंबर 3, ज्यावेळी आपण वेगवेगळ्या भाज्या वापरून एखादी भाजी करतो, जसं की मिक्स व्हेज असेल किंवा तुम्ही मसाले भात करताय आणि त्यामध्ये तुम्ही वेगवेगळ्या भाज्या वापरलेल्या आहेत, तर बऱ्याचदा काय होतं, एखादी भाजी शिजते तर एखादी कच्ची राहते, किंवा ती शिजावी म्हणून तुम्ही अजून जास्त ठेवलं तर एखादी दुसरी भाजी असते ती एकदम गाळ होऊन जाते. तर अशा वेळी आपण काय काळजी घेतली पाहिजे, तर ज्यावेळी आपण कुठल्याही मिक्स भाज्या एकत्र करत असतो त्यावेळी प्रत्येक भाजी अगदी सेम आकारामध्ये कापली पाहिजे. म्हणजे आता फरसबी असेल आणि जर तुम्ही बटाटा आणि गाजर कापताय तर काय करायचं, बटाटा आणि गाजर हा फरसबीच्या जाडीचा आणि तेवढ्याच लांबीचा कापायचा, म्हणजे मग सगळ्या भाज्या एकसारख्या शिजल्या जातात. एखादी कमी शिजत नाही किंवा एखादी कच्ची राहत नाही किंवा एखादी एकदम गाळ होत नाही. तर ही टिप मात्र तुम्हाला नक्की फॉलो करायची. आता चौथी टिप ही फरसबी म्हणजे श्रावणी घेवड्याच्या बाबतीतली आहे. बऱ्याच जणांना फरसबी म्हणजे समजत नाही, तर फरसबी म्हणजे श्रावणी घेवडा, जो आपण चायनीज रेसिपीजमध्ये जास्त वापरतो. आता ज्यावेळी आपण चायनीज रेसिपीजमध्ये फरसबी किंवा श्रावणी घेवडा वापरतो तेव्हा त्याला एकदम पातळ स्लाइस करतो आणि तसा वापरतो, म्हणजे तो भातासोबत अगदी व्यवस्थित शिजला जावा म्हणून. पण फरसबी जो असतो किंवा श्रावणी घेवडा असतो त्याचं वरचं साल हे खूप जास्त चिवट असतं, त्यामुळे आपण ज्यावेळी फक्त श्रावणी घेवड्याची भाजी करतो त्यावेळी ती पटकन एकतर शिजली जात नाही किंवा जरी शिजली तरीसुद्धा वरचं साल असं थोडंसं कचकच लागल्यासारखं वाटतं.
तर श्रावणी घेवडा किंवा फरसबी चिरताना आपल्याला कुठली काळजी घ्यायची? एक तर काय करायचं, त्याची कडेची टोकं पहिल्यांदा काढायची. ती टोकं काढत असताना जर श्रावणी घेवडा खूप जून झाला असेल, म्हणजे थोडासा निबर असेल, तर त्याच्या शिरासुद्धा तयार झालेल्या असतात. पहिल्यांदा त्या टोकासोबत त्या शिरा काढून घ्यायच्या. शिरा काढून घेतल्यानंतर श्रावण घेवडा कापत असताना पहिल्यांदा तो धुवून घ्यायचा आणि कापत असताना तो थोडासा तिरकस कापायचा. श्रावण घेवड्याचं वरचं साल थोडंसं चिवट असतं, त्यामुळं शिजत असताना ती ग्रेव्ही आतमध्ये पटकन मुरत नाही आणि घेवडा पटकन शिजत नाही. त्यामुळं तो थोडासा तिरकस कापला की तो जास्त ओपन होतो आणि त्यामुळं श्रावण घेवडा पटकन शिजायला मदत होते किंवा असा कचकच लागत नाही. तर ही टीप कुठल्याही प्रकारची श्रावण घेवड्याची भाजी करताना नक्की फॉलो करा. आता 5वी टीप आहे कढीपत्त्याच्या बाबतीतली. तर बऱ्याचदा काय होतं, आपण कढीपत्ता बाजारामधून आणतो आणि कढीपत्ता बाजारामधनं आणला की तो अगदी एक 5-6 दिवसामध्येच काळा पडतो. आपण जनरली काय करतो, कढीपत्ता बाजारातून आणला की त्याला स्वच्छ धुतो आणि त्याची पानं वेगळी करून डब्यामध्ये भरून फ्रीजमध्ये ठेवतो. तसं तर अगदी व्यवस्थित राहतो कढीपत्ता, पण एक 5-6 दिवस झाले की तो कढीपत्ता असा सुकायला लागतो, काळा पडतो. तर कढीपत्ता स्टोअर कसा करायचा? अशा पद्धतीने जर तुम्ही कढीपत्ता स्टोअर केला तर 20 ते 25 दिवस त्याला काही होत नाही, असाच्या असा राहतो. तर काय करायचं, बाजारामधनं कढीपत्ता आणला की त्याला आधी स्वच्छ धुवायचं. त्याला लगेच तोडायचं नाही, आधी स्वच्छ धुवून घ्या, त्याला झटकून घ्या, चांगलं निथळून घ्या आणि व्यवस्थित कोरडा झाला की कढीपत्त्याच्या फक्त काड्या तोडून घ्यायच्या. त्याची पानं काढायची नाहीत, कढीपत्त्याच्या फक्त काड्या तोडायच्या. त्या काड्याला एखादा रबर लावा किंवा दोरा बांधा आणि तसाच्या तसा तो जो ती जुडी असते कढीपत्त्याची ती एखाद्या डब्यामध्ये अशी सरळ बसेल अशी एखाद्या डब्यामध्ये ठेवून द्या. कढीपत्ता अशा पद्धतीने जर तुम्ही फ्रीजमध्ये ठेवला तर जवळपास महिनाभर त्याला काहीसुद्धा होणार नाही, असाच्या असा राहतो. तर टीप नंबर 6 ही सगळ्या भाज्यांच्या बाबतीत आहे, म्हणजे फळभाज्या आणि कडधान्य या दोन्हीच्या बाबतीतली. बऱ्याच घरांमध्ये प्रत्येक भाजीमध्ये चिंचगुळाचा वापर होतो, त्याच्याशिवाय त्यांच्या घरामध्ये स्वयंपाक पूर्णच होत नाही. काही घरांमध्ये चिंचगूळ नाही वापरलं जात, पण जर तुमच्याकडे चिंचगूळ वापरत असतील तर चिंचेचा कोळ कुठल्याही भाजीमध्ये शेवटी घालायचा. मग ती फळभाजी असो किंवा कडधान्य. एक वेळ फळभाजीला चिंचेचा कोळ तुम्ही थोडासा आधी घातला तरीही चालतो, पण कडधान्य जर तुम्ही करत असाल मग तो रस्सा भाजी असो किंवा सुखं असो, चिंचेचा कोळ सगळ्यात शेवटी घालायचा. कारण आंबटपणामुळे काय होतं की कुठलाही पदार्थ असा थोडासा निबर झाल्यासारखा होतो आणि पटकन शिजत नाही, थोडासा कचकच लागतो. त्यामुळे आधी कडधान्य असेल तर ते आधी शिजवून घ्या आणि शिजत आलं की शेवटच्या 1 मिनिटाला चिंचेचा कोळ आणि गूळ घाला, म्हणजे मग ती भाजी अगदी मौसूतही शिजते आणि त्याला चिंचेचा छान चटकदारपणा पण येतो. तर टीप नंबर 7 बघूयात. तर टीप नंबर 7 ही आलं लसूण पेस्टच्या बाबतीतली आहे. आलं लसूण पेस्ट करत असताना बऱ्याच जणांना कळत नाही की आल्याचं आणि लसणाचं प्रमाण किती घ्यायचं. खरं तर यावर मी ऑलरेडी एक डिटेल व्हिडिओ बनवलेला आहे की आलं लसूण पेस्ट कशी तयार करायची आणि लसूण सोलण्यासाठी छान ट्रिकसुद्धा सांगितलेली आहे. तुम्हाला तो व्हिडिओ बघायचा असेल तर त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईनच. तर आलं लसूण पेस्ट करत असताना आलं आणि लसणाचा रेशो कसा असावा, तर आल्याचं प्रमाण आलं लसूण पेस्टमध्ये लसणाच्या तुलनेमध्ये कमी असावं. तर जर तुम्ही समजा 2 छोट्या वाट्या लसूण घेतला तर त्याच वाटीने 1 वाटी आलं घ्यायचं, म्हणजे आलं बारीक चिरून ते मोजून घ्या. जर तुम्ही 1 वाटी लसूण घेताय तर अर्धी वाटी आलं, म्हणजे जेवढा लसूण त्याच्या निम्म्या प्रमाणामध्ये बारीक चिरलेलं आलं घ्यायचं आणि मग त्याची पेस्ट करायची. म्हणजे मग आलं लसूण पेस्ट अगदी व्यवस्थित तयार होते, खूप जास्त स्ट्रॉंगसुद्धा होत नाही किंवा एकदम माइल्डसुद्धा होत नाही. आलं लसूण पेस्ट करत असताना जर तुम्हाला वाटते की तुम्हाला जास्त दिवस टिकवून ठेवायची आहे तर ती करत असताना त्यामध्ये थोडंसं मीठ घाला वाटत असताना आणि पाण्याऐवजी 1 ते 2 चमचे तेलाचा वापर करा. म्हणजे आलं लसूण पेस्टला खूप दिवस फ्रीजमध्ये ठेवलं तरीसुद्धा वास येणार नाही आणि आलं लसूण पेस्ट मीठ घातल्यामुळं जास्त दिवस टिकण्यास मदत होते. हवं तर तुम्ही तेलाचा वापर केला पेस्ट बनवताना, त्यामुळं भाजीमध्ये थोडासा तेलाचा वापर कमी करू शकता. आता टीप नंबर 8. टीप नंबर 8 ही वरीचा भात म्हणजे आपला भगरीचा किंवा वरईचा भात करतो त्यासाठी आहे. वरईचा भात करताना बऱ्याचदा तो खूप जास्त चिकट होतो, असा घट्ट तयार होतो आणि ती खायला मजा येत नाही. तर वरईचा भात एकदम मऊसूत तरीही मोकळाच होण्यासाठी काय करायचं, जर तुम्ही आता नवरात्राचे उपवास आहेत किंवा तुमच्या श्रावणामधली अख्खी श्रावणी करताय किंवा तुम्हाला वरीचा भात खायचा आहे तर काय करायचं, वरीचे तांदूळ भाजून घ्यायचे. जर तुम्ही नेहमी करत असाल तर ते वरीचे तांदूळ एकदाच भाजून ठेवा.
भाजून घेतल्यानंतर त्याला संपूर्ण थंड करायचं. थंड केल्यानंतर ते तांदूळ स्वच्छ धुवून घ्यायचे, चाळणीवर निथळायला घ्यायचे. जर तुम्ही जास्त भाजून ठेवलं असेल तर जेवढे लागणार आहेत तेवढेच तांदूळ स्वच्छ धुवून घ्या, चाळणीवर चांगले निथळून घ्या आणि मग त्याला फोडणी द्या. जर तुम्ही वरीचे तांदूळ आधीच भाजून घेतले तर तयार होणारा वरईचा भात एकदम मऊसूत होतो, शिवाय एकदम मोकळा सळसळीत होतो. त्यामुळे खायला सुद्धा चांगला लागतो, शिवाय घशामध्ये दाटल्यासारखं होत नाही. तर 9वी किचन टिप आहे साबुदाणा वड्याच्या बाबतीत. आता साबुदाणा वडा हा आपण उपवासाला तर खातोच, पण कधी कधी असाच म्हणून सुद्धा खातो. पण साबुदाणा वडा करताना तो फुटतो, अंगावर उडतो. यासाठी मी ऑलरेडी एक डिटेल व्हिडिओ बनवलेला आहे, तो तुम्ही बघू शकता. पण बऱ्याचदा काय होतं, साबुदाणा वडा केल्यानंतर तो गरम गरम असताना तर छान कुरकुरीत राहतो, पण थंड झाल्यानंतर एकदम पटकन मऊ पडतो. तर साबुदाणा ज्यावेळी आपण भिजवतो आणि साबुदाण्याची खिचडी करतो त्यावेळी तुम्ही बघा, खिचडी शिजल्यानंतर वाफ मिळाल्यानंतर थोडीशी मऊ होते. त्याच पद्धतीने वड्यामध्ये सुद्धा तो तेलामधनं बाहेर काढला की छान कुरकुरीत असतो, पण हळूहळू जेव्हा त्याच्या आतमधली वाफ थंड व्हायला सुरुवात होते, तिचं पाणी होतं, त्यावेळी तो मऊ पडतो. तर काय करू शकतो आपण यासाठी? जर तुमच्याकडे वरईचा भात ऑलरेडी केलेला असेल तर तो वरईचा भात थोडासा हाताने मॅश करा आणि साबुदाणा वड्याच्या मिश्रणामध्ये मिसळा आणि मग त्याचे वडे तळून घ्या. अगदीच तुमच्याकडे वरईचा भात शिल्लक नाही आहे, तुम्ही वडेच करत आहात, पहिल्यांदाच करताय आणि बाकीचं काही सुद्धा शिल्लक नाही आहे, तर तुम्ही वरीचे तांदूळ असतात ते मिक्सरमध्ये थोडेसे जाडसर वाटून घ्या. ते वरीचे तांदूळ साबुदाणा वड्याच्या मिश्रणामध्ये चांगले मिसळून घ्या आणि मग त्याचे वडे तळून घ्या. म्हणजे ते वडे थंड झाले तरीसुद्धा छान कुरकुरीत राहतील. तर टिप नंबर 10. खरं तर ही टिप नाही आहे, तर माझ्याकडून तुम्हा सगळ्यांसाठी एक सजेशन समजू शकता किंवा सूचना समजू शकता. तर मी बऱ्याच घरांमध्ये बघते, फ्रीज कितीही मोठा असला तरी फ्रीझरचा भाग असेल किंवा फ्रीजचा खालचा पोर्शन असेल, अगदी दरवाजामध्ये सगळीकडे गच्च सामान भरलेलं असतं. तर मला फक्त एक सांगायचं आहे, मुंबईसारख्या ठिकाणी, दमट हवेच्या ठिकाणी तुम्ही राहत असाल तर कडधान्य, सुकं खोबरं असेल, शेंगदाणे, डाळी अशा गोष्टी पटकन खराब होतात, त्यामुळं त्या फ्रीजमध्ये ठेवाव्या लागतात. अगदीच तुम्हाला वाटलं की गरज आहे तरच त्या फ्रीजमध्ये ठेवा. पण कडधान्य, डाळी मुंबईसारख्या ठिकाणी मी समजू शकते, पण भाज्या आपण ज्यावेळी फ्रीजमध्ये साठवतो तर मला वाटतं की भाज्या आपण अगदी जितक्या कमी फ्रीजमध्ये ठेवून वापरता येतील तितक्या वापराव्या. पालेभाज्यांचं म्हणाल तर तुम्ही बाजारातून आणली की अगदी लगेच करायला घ्या किंवा 2 दिवसामध्ये ती पालेभाजी वापरून टाकावी, म्हणजे तिच्यामध्ये जे काही न्यूट्रिशन्स आहेत ते आपल्याला मिळतात. फ्रीजमध्ये ठेवून अगदी 10-10 दिवसांनी वापरणं खूप चुकीचं आहे. त्यानंतर फळभाज्या असतील तर त्या अगदी 8 दिवसाच्या आतच वापराव्यात, त्यापेक्षा जास्त ठेवू नये. त्यामुळं फ्रीजमध्ये भाज्यांच्या बाबतीत म्हणाल तर 8च दिवसांच्या भाज्या ठेवा, त्यापेक्षा जास्त भाज्या अगदी 20-20 दिवस स्टोअर करून ठेवू नका. कारण फ्रीज जरी आपल्याला भाज्या साठवण्यासाठी असला तरीसुद्धा त्याच्यामध्ये इतक्या दिवसांचा साठा कधीच स्टोअर करून ठेवू नये, असं माझं एक प्रामाणिक मत आहे. फळं कधीसुद्धा फ्रीजमध्ये ठेवू नका. फळं स्वतःमध्ये त्याच्यामध्ये पाणी भरपूर असतं आणि फळं स्वतः खूप जास्त दिवस टिकतात, त्यामुळे त्यांना फ्रीजमध्ये ठेवण्याची गरज नसते. त्यामुळे फळं शक्यतो बरं स्टोअर करून ठेवा. जितकं शक्य होईल तितकं ताजं अन्न वापरण्याचा प्रयत्न करा, म्हणजे मग ते आपल्या सगळ्यांसाठीच चांगलं आहे. तर अशा पद्धतीने इथं मी मला माहिती असलेल्या 10 किचन टिप्स तुमच्यासोबत शेअर केल्या. तुमच्याकडे अजून काही नव्या टिप्स असतील तर मला कमेंट्समध्ये नक्की सांगा. यातली कोणती टिप तुम्हाला जास्त आवडली हे सुद्धा मला नक्की सांगा. पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.